वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आज दिवसभरात आता मी काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे. सगळी आता सकाळची कामं आटपलेली आहेत. आता जेवणाला सुरुवात करणार आहे. इथे दही जमवून ठेवलेलं आहे. आज सकाळी डब्याला राईस केला होता ते आहे. जेवण आता करते. सकाळची सगळी भांडी वगैरे घासून झालेली आणि आता जेवणाला लागते. आणि आज आहे ना दीप अमावस्या आहे ना, तर सगळे दिवे हे घासून ठेवलेले आहेत. म्हणजे संध्याकाळी कसं पटकन आपण हे दिवे पुजू शकतो ना, म्हणून देवपूजा पण झाली. आता दिवसभर सगळी सकाळची कामं सगळी तर आटपलेली आहेत. आता बाकीचं सगळं आटपायचं आहे. जेवण वगैरे करून घेते. जेवण तर आज 2 टायमाचंच करायचं चाललं आहे, कारण संध्याकाळी दीप अमावस्या दिवे पुजायला लागतील. पुन्हा आरवचा अभ्यास पण घ्यायचा आहे, म्हणून मग थोडा वेळ जाईल अजून. आता हे कपडे घडी वगैरे करायचे बाकी आहेत. दिवसभर अशी कामं चालूच राहतात. ते आता आटपून घेते पटापट. आता जेवणासाठी बनवत आहे मुगाची आमटी आणि भात घालणार आहे. लोकांना बिर्याणी जाम आवडते का, तर त्याच्यात चिकनचे पीस वगैरे असतात, त्यामुळे त्याला जास्त आवडते. पण आरवचं, माझ्या मुलाचं वेगळंच आहे. त्याला बासमती राईस जास्त आवडतं ना, म्हणून त्याला बिर्याणी खायची असते. म्हणून मग सकाळी हा जो राईस केला ना, तो बासमती तांदळाचाच केला आहे. तर खूप खुश झाला. डब्याला पण नेला आहे. आता ह्यातलंच थोडंसं त्याला पण ठेवणार आहे. आणि मुगाची आमटी करून घेते आणि थोडासाच भात घालते, कारण जेवायला आम्ही दोघंच आहे. आणि हा एवढा राईस आहे, तो पण संपायला पाहिजे ना, म्हणून मग आता मुगाची आमटी आणि थोडंसं भात घालणार आहे आणि भाजी संध्याकाळी करणार आहे. फायनली आमटी आणि भात रेडी झालेला आहे. आता मी चालले कपड्यांच्या घड्या करायला. हा राहिलेला काम आहे तो आता कंप्लीट करून घेते. तर आज मी बनवलेत कणकेचे दिवे. कणकेचे दिवे मुलांसाठी चांगले, लहान मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगले असतात, म्हणून आज बनवून घेतलेत. आता ह्यांना उकळवून घेते. म्हणजे आपण हे कसे करतो, मोदक कसे करतो तसेच करायचे. तर आता ते करून घेते. दिवे ठेवलेत उकळवायला. वाफवून घेते आता मोदकांसारखे. दिवे रेडी झालेले आहेत. दिवे झाले सगळे आता भरून. आता ठेवते. मला तांदळांच्या वरती ठेवतात का दिवे?
दिवे सगळे पहिला पेटवून घेतले. ओला का नाही केलं, ओला करायला पाहिजे होता. धोकाला दिव्याचा. रेडी. रेडी. आता देवाला दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवून त्याला सपलं सोडते. माझी पूजा झालेली आहे. आता आरव बसल्या पूजेला. म्हणून आता आरवचे ते दिवे हे करायचे. असं नीट बघ. आले मी आईकडे. आईचे दिवे बघा किती मस्त. अजून हे बालेक पण राहिलेत ना आपले अर्धे दिवे. हे बघा एवढे सारे आईचे दिवे आहेत. अरे बोलतो आजीकडे जाम दिवे लावले जाम. आणि हा बघा रिदू बसलाय. ए रिदू काय कुठे चाललास? हो बाप्पा करते मी करते. तू केलास ना? आई आय हा बघा पुन्हा डोकं टेकते. हा बस बस बस. अरे वा वा वा. माऊली माऊली मोरया.
दिसते ना, दिसते काय छानच मस्तच दिसते. निळा छान दिसते कलर. आता मम्मा करते पूजा. पूजा बघ, मम्मा दाखवते तुला. मम्मा पूजा करते, दाखवते पूजा. मम्मा करते, हे मम्मा पूजा करते. छान छान पूजा करते. कोण करते? हा मम्मा. थांब थांब थांब. हा ती आली आली मम्मा आली. मम्मा आली. आली आली आली. ये वगैरे आता काय करत आहे? इकडे फिरला असा. पंचीचा नमस्कार केला. हा पंचीचा नमस्कार करा. आज करायचा आहे त्यांना. असा आहे पित्रांना ना. आज असा दिलाय ते. चल. शुभ्रा आता आलेली आहे नमस्कार करायला. तुमची झाली ना पूजा? हा चल मी पण जाते. सानू आले आता दिव्यांची पूजा करायला. एकाच ठिकाणी करीत समोरच त्या सगळ्या दिव्यांना करताना कधी कधी हे लागतं. एकाच ठिकाणी कर. आला ह्याचा थांबा तुला प्रसाद दे. प्रसाद द्या रे. आई पण आले. हात धुवून ये जा. साखर घेतलीस? साखर घे. हा कुठला? मोठे आई आले आता नमस्कार करायला. आता मी जाते श्रद्धाकडे. एकीकडे भात लावलाय. मग भाऊ जरा बसाल का इथे? लावीन मॅच लावते. ह्याला हे लावलात ना? त्यांना मी लावला. ह्याला नको. नाकाचा मी करते. बाबू दादा जवळ उभा राहा. बंद करा. आता आलोय आम्ही श्रद्धाकडे. शुभ्रानी मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे. आता आलोय आम्ही वहिनीकडे. बाकीचे पण असे जातात ना मित्र सांगतात ना की पाठव. आमटी सकाळी 2 टायमाची केली म्हणून फायदा झाला. आता फक्त भेंड्याची भाजी केली आणि भात रेडी आहे. आता मस्तपैकी दिव्यांची पण पूजा झाली. खूप मस्त वाटलं. मन प्रसन्न झालं एकदम. घरात पण एकदम छान छान वातावरण झालेलं आहे. आणि आता आम्ही जेवून घेतो. भाजी झाली की जेवणार. फायनली सगळी भांडी वगैरे झालेली आहे. किचन पूर्ण वाइंडअप झालेलं आहे. सगळं आटपून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.